मित्र हो, फक्त एक ओढणी तुमच्या कमरेपासूनच्या खालच्या पायांचे सगळे त्रास दूर करू शकते आणि तुमचे लाखो रुपये वाचवू शकते. हे ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल, पण मी अगदी सुरुवातीलाच सांगतो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला सुद्धा याची 100% खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, आपलं वय जसजसं वाढत जातं तसं तसं आपल्या पायांची ताकद हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे योग्य वेळी योग्य पद्धतीने जर आपण पायाची काळजी नाही घेतली तर आपल्याला लवकर म्हातारपण येतं. कारण तुम्हाला माहित आहे, म्हातारपणाची सुरुवात ही आपल्या पायापासून होत असते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाढत्या वयानुसार आपल्या पायांना वरचेवर मजबूत करण्यासाठीचे, तुमच्या कमरेपासूनच्या खालच्या पायांचे सर्व त्रास दूर करण्यासाठीचे आणि तुमच्या पायांच्या आखडलेल्या नसा, स्नायू आणि सांधे मोकळे करण्यासाठीचे अगदी सहज करता येतील असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका. प्रत्येक स्टेप आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. यासोबतच अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, आपल्याला घरामध्ये कुठलीही ओढणी जी असते ती ओढणी घ्या, किंवा दुपट्टा असेल किंवा अजून काही तुमच्याकडे असेल अशा पद्धतीचं कपडा तर तुम्ही तो घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मॅट टाका. मॅट नसेल तर तुम्ही सतरंजी टाका, चटई टाका. तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही कॉटवर बसून किंवा सोफ्यावर बसून देखील हे करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही. हे अशा पद्धतीने ही जी ओढणी आहे ही आपल्याला पायाच्या तिथं आपल्याला अडकवायची आहे आणि तिची दोन टोकं आपल्या दोन हातामध्ये ठेवायची आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला ताणून धरायचंय. ताणून धरल्याच्या नंतर आपल्या पायाचा जो पाठीमागचा म्हणजे खालचा भाग जो आहे, पिंढऱ्या किंवा मिचकी आणि मांड्याच्या खालचा भाग जो आहे तो आपल्याला जमिनीवरती आदळायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा, 1 मिनिटासाठी हा तुम्हाला व्यायाम करायचा आहे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या त्या भागातलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होणार आहे. टुकडुक टुकडुक घोडा तुम्हाला करायचा आहे. अतिशय सावकाशपणे तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं. याच्यातला कुठलाही व्यायाम प्रकार तुम्हाला अवघड वाटणार नाही. जर तुम्हाला जास्त वेदना होत असतील, त्रास होत असेल किंवा ताण बसत असेल तर तुम्ही हळूहळू करा, कमी प्रमाणामध्ये करा. एकाच दिवशी जास्त करू नका. सकाळी उठल्या उठल्या हे करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही झोपण्याच्या आधी देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे बेडवर बसल्या बसल्या निवांतपणे करू शकता. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, हे वॉर्मअप करायचंय. दोन्ही पाय एक सोबत आणि त्याच्यानंतर एक पाय वर एक पाय खाली, अशा पद्धतीने. खूप छान. रोजचे व्यायाम करून पायाचे तुम्ही कंटाळले असाल तर हा एक चांगला ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही, जो अत्यंत फायदेशीर आहे. आपल्याला व्हरायटी पाहिजे, वेगळे पण पाहिजे. तेच तेच करून मन बोर होऊन जातं. त्यामुळे हा व्यायाम प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. याच्या मागे खूप छान शास्त्र आहे. तर अशा पद्धतीनं हे व्यायाम प्रकार झाल्यानंतर पहिला दुसरा व्यायाम प्रकार काय करायचा, आपल्याला अशा पद्धतीनं ओढणी जी आहे त्या ओढणीनं आपले पायाची पंजे अशा पद्धतीनं आपल्याला आत खेचायच्यात आपल्याकडं आणि त्याच्यानंतर परत पायानी ओढणीला बाहेरच्या बाजूला लांब श्वास घेत आत घ्या. घेतलेला श्वास सोडत बाहेर सोडा. बघा, पाठ सरळ ठेवा. 10 वेळा. 1 2, खूप छान. 3, काही सुद्धा त्रास होणार नाही. 4, रामकृष्ण हरी माऊली म्हणायचे. 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. हा झाला दुसरा व्यायाम प्रकार. आता तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अशाच पद्धतीनं हळूहळू आपल्याला काय करायचंय, झोपायचं आहे. मित्र हो, हा व्यायाम प्रकार कुठल्या कुठल्या आजारामध्ये तुम्हाला मदत करू शकतो. मग अशी सुरुवातीला मी सांगितलं, कमरेपासून खालचे जे सगळे आजार आहेत ते आपल्याला याच्यामध्ये खूप चांगले दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. मग कुठले कुठले आहेत, सायाटिकाचा आजार आहे. ही नस पूर्ण दबलेली आहे. L3 L4 L5 S1 या सगळ्यामध्ये कुठं काय प्रॉब्लेम असेल आणि इथून पाठीमागून दुखत असेल, तुमची ढोपरं दुखत असते किंवा तुम्हाला व्हेरिकोज वेन नावाचा आजार झाला असेल, पायाच्या नसा फुलल्या असतील, काळ्या निळ्या झाल्या असतील किंवा तुम्हाला DVT डीप वेन थ्रोम्बोसिस सारखे आजार झालेले असतील, पाय जड पडत असतील, मुंग्या येत असतील, बधीरपणा आला असेल,
डायबेटिक न्यूरोपॅथीमुळे तुमच्या पायाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण झाला असेल, पायामध्ये आग पडत असेल, पायाचं रक्ताभिसरण मंदावल्यामुळं तिथं सगळी आखड आली असेल, चालता व्यवस्थित येत नसेल, उठता बसता व्यवस्थित येत नसेल, गुडघ्याचा काही त्रास असेल तर ते तुम्हाला करण्यासाठी मदत होईल. कारण या व्यायामामध्ये कुठेही गुडघा दुमडायचा तुम्हाला नाही आहे, हे तुम्हाला लक्षात येईलच सगळ्यात शेवटी. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे, कारण काय असते की दिवसभर आपण उभं राहतो, बसलेलो असतो किंवा पाय लोंबकळत असतात, खुर्चीवरती असतो, त्याच्यामुळे आपल्या पायातलं जे रक्ताभिसरण आहे ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वाहत असतं. जेव्हा आपण उभं राहिलेलो असतो किंवा बसलेलो पाय लोंबकळत असतो तेव्हा जास्तीचा लोड पायातल्या नसांवरती, त्याच्यामध्ये असणाऱ्या वॉलवरती येत असतो आणि म्हणून तो दूर करण्याच्यासाठी तिथला सगळा रक्तप्रवाह साचलेला दिवसभर पूर्ण शरीराकडं, पोटाकडं, हृदयाकडे आणण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आता तिसरा व्यायाम प्रकार आपल्याला बघायचा आहे. आता एकच पाय आपल्याला अशा पद्धतीनं काय करायचं आहे, ओढणीमध्ये घ्यायचा आहे आणि घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीनं सरळ ठेवायचा आहे. सरळ ठेवल्याच्या नंतर हे पाय जो आहे तो अशा पद्धतीनं हळूहळू जेवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला वर आणायचा आहे, हे अशा पद्धतीनं. आणि हात जे आहेत ते आपले ते देखील सरळ ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. या पोझिशनला तुम्ही एक 5 सेकंद 10 सेकंद रामकृष्ण हरी माऊली म्हणत म्हणत धरून ठेवायचा आहे. याच्यामुळे जो स्ट्रेच मिळणार आहे त्या स्ट्रेचमुळं ह्या नसा मोकळ्या होण्यासाठी मदत होणार आहे. इतकी आखड जी आहे ती मोकळी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे, ज्यामुळं तुमच्या पायांना एक चांगली नैसर्गिक मजबूती येणार आहे. तुम्ही करून बघा माऊली, तुम्ही म्हणाल खरंच याच्यामध्ये विज्ञान आहे, शास्त्र आहे. पाय शक्यता त्याच्यानं हे अशा प्रकारे करत असताना हे असं करू नका, हात दुमडू नका, हात पण सरळ असली पाहिजे आणि पाय सुद्धा शक्यतो का तुमचा काय पाहिजे, वर घेतला पाहिजे. जर तुमचा पाय एवढाच येत असेल तर नो प्रॉब्लेम. हे अशा पद्धतीनं धरून ठेवा. त्याच्यानंतर परत पूर्वस्थितीमध्ये या. अशा प्रकारे तुम्हाला 10 वेळा करायचं. बघा, 1, परत हात सरळ करा, हे अशा पद्धतीनं, 2, हे अशा पद्धतीनं, परत हात सरळ करा. असं 10 वेळा करायचे तुम्हाला. मी आता वेळ जास्त घेणार नाही तुमचा. ही स्टेप तुमच्या लक्षात आलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे पायाचं रक्ताभिसरण पोटाकडे येईल, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होईल आणि खाल्लेलं अन्न पचण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होईल. किंवा प्रजनन अवयव जे आहेत, ओटीपोटातले जे अवयव आहेत, किडनी असेल, स्त्रियांच्या मध्ये गर्भाशय असेल, ओव्हरीज असतील, इथला रक्तपुरवठा देखील खूप चांगला होईल आणि तिथले आजार दुरुस्त होण्यासाठी लवकर मदत होईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, विरुद्ध पायाने करायचंय. बघा, ही जी ओढणी आहे ती अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग हे पाय वर उचलायचा आहे आणि हात सरळ करायचे अशा पद्धतीनं. हे बघा, शक्य तितकं तुम्हाला वर करायचंय आणि हा जो जमिनीवरचा पाय आहे तो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हे बघा, अशा पद्धतीनं एक 10 सेकंद 5 सेकंद रामकृष्ण हरी माऊली म्हणून धरून ठेवायचंय आणि हळूहळू हळूहळू खाली सोडायचे. आणि परत ह्याचे किती ते स्टेप करायचे, किती आवर्तन करायचे, त्याची 5 आवर्तन करा, 10 आवर्तन करा. अगदी सुरुवातीला हे बघा अशा पद्धतीनं. 1, खूप छान आहे माऊली, करून बघा तुम्ही. 2, हे बघा. 3, धरून ठेवायचंय. हे बघा, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सपोर्ट न घेता ओढणीचा पाय धरून ठेवता येत नाही जास्त वेळ, मग भिंतीचा आधार घ्यावा लागतो, मग ते अवघड जातं. हे अशा पद्धतीनं. हे बघा, अशा पद्धतीनं किती करायचे तुम्हाला, 10 वेळा 5 वेळा हे आवर्तन करायचे. आता त्याच्यानंतर पुढचा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे आपल्याला हे दोन्ही पाय जे आहेत ते काय करायचे, ओढणीच्या तिथं असे धरून ठेवायचे. हे बघा, अशा पद्धतीनं पाय सरळ करा, गुडघ्यातून ओढणीनं धरून ठेवा. 5 सेकंद 10 सेकंद ह्या पोझिशन मध्ये थांबा तुम्ही. हात सुद्धा सरळ करा. हे अशा पद्धतीनं खूप छान कॉम्बो आहे हा. अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या पायाचे सगळे त्रास दुरुस्त करण्यासाठी मदत होणार आहे. तुमचे लाखो रुपये वाचणार आहेत, वेदना तुमच्या कमी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, पायाच्या खांद्यावरती कुठं सूज आली असेल, सांध्याची हालचाल कमी झाली असेल, आखड आली असेल तर ती देखील दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. कारण सगळं रक्ताभिसरण साचलेलं पूर्ण शरीराला समान प्रमाणामध्ये पोहोचवण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. त्याच्यानंतर पूर्वस्थितीमध्ये या. याची देखील 5 किंवा 10 आवर्तन तुम्ही करू शकता. हे अशा पद्धतीने. लक्षात आलं तुमच्या? त्याच्यानंतर परत एकदा तुम्ही याला करून दाखवतो मी. पाय सरळ करा आणि परत वर उचला आणि असं धरून ठेवा. खूप छान. रामकृष्ण हरी माऊली म्हणायला विसरायचं नाही. शक्य होईल तेवढं धरायचं. तुमचं जर पाय एवढेच येत असतील दोन्ही, एवढेच धरा, पण धरून ठेवा. वाटल्यास असं थोडं थोडं डुला तुम्ही.
खूप चांगल्या कमरेच्या नसा मोकळ्या होतील. कंबर दुखत असेल तुमची, पाठदुखीचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम मिळण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, मदत होणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, अशाच पद्धतीनं हे ओढणी ठेवायची आहे. सगळ्यात शेवटचा व्यायाम प्रकार सांगतोय आणि तुम्हाला अशा पद्धतीनं इथं हे ओढणीनं आपले पाय जे आहेत ते अशा पद्धतीनं खाली ठेवायचे आणि शक्य तितके पाय काय करायचे, ओढणीनंच वर ओढायचा प्रयत्न करायचा. जेवढं जमते तेवढं ओढायचं, जास्त नाही ओढाताण करायची. आणि केल्यानंतर अशा पद्धतीनं हे जे मांडे आहेत ते आजूबाजूला तुम्हाला हलवायचे. हा जो लगाम आहे ओढणीचा तो तसाच ठेवा, पायाला खूप चांगला सपोर्ट मिळेल तुमच्या. हे बघा, हे अशा पद्धतीनं ऑटोमॅटिक आपलं बद्धकोणासन झालं, भद्रासन ज्याला आपण बटरफ्लाय आसन किंवा फुलपाखरू आसन असं देखील म्हणतो. आणि याच्यामुळे जो ताण मिळणार आहे त्याच्यामुळे तुमच्या घोट्याच्या तिथं आलेली जी सूज आहे, पंजावर आलेली सूज आहे ती देखील कमी होईल. ओटीपोटाचे अवयव, स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळी बंद झाल्याच्या नंतर लघवीवर कंट्रोल होत नसेल किंवा पुरुषांच्या मध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे लघवीवर कंट्रोल होत नसेल तर त्याच्यामध्ये याच्यामुळे खूप चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो, तुम्ही करून बघा. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचे. परत तुम्ही सरळ करा अशा पद्धतीने एकदा आणि परत तुम्ही बद्धकोणासनामध्ये जा अशा पद्धतीनं. परत थोड्या वेळ अशा पद्धतीनं मांड्या हलवा. एक नंबर काम होणार आहे. माऊली तुम्ही फक्त करून बघा. त्याच्यानंतर परत सरळ, परत अशा पद्धतीनं बद्धकोणासनात. हे बघा, एक नंबर काम. रामकृष्ण हरी माऊली असं म्हणायचं आणि रोज मी सांगितलेले हे ओढणीचे व्यायाम करायचे, जेणेकरून तुम्हाला सगळे तुमच्या पायाच्या संबंधित असणारे जे त्रास आहेत ते दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. यासोबतच रोज थोडा वेळ तरी किमान सूर्यस्नान म्हणजे सूर्यप्रकाशात बसा. व्हिटॅमिन डी च्या गोळीचा व्हिडिओ आपण काल केला. खूप चांगली माहिती मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. तो देखील व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिटॅमिन B12 चा व्हिडिओ केला. इतर देखील व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी जवळपास 2100 व्हिडिओ आपण बनवले आणि आज मितीला आपल्या चॅनलवरती जवळपास 9.25 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. नक्कीच हे सगळे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहत चला, जेणेकरून तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचं देखील आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल. तर मी सांगितल्याप्रमाणे आजपासून कोण कोण ओढणीच्या सोबत व्यायाम करायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कमरेपासून खाली असणारे जे पायाचे त्रास आहेत ते दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्य कामाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर चॅनलला जॉईन करा. या उपरही आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्यासोबत तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन करायचं असेल, घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.